मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. श्रद्धा फाउंडेशनच्या केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व हायर सेकंडरी सीबीएसई बोर्ड या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू असून मोजक्या जागा शिल्लक असून त्वरित पालकांनी याचा लाभ घ्यावा. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, ग्रेड 1 to 12 पर्यंत वर्ग सुरू आहेत. सदर शाळेत सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड ही माध्यमिक उपलब्ध असून ऍडव्हान्स सायन्स लॅब, मॅथ लॅब, कॉम्प्युटर लॅब, रोबोटिक लॅब, खेळाचे मैदान, टर्फ मैदान, शाळेच्या स्वतःच्या बसेस उपलब्ध असून मुलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, जीपीएस, बस ट्रॅकिंगची सुविधा पुरवली जाते. संपर्कासाठी शाळेच्या अजिंक्य शिवसेना शाखा सावरकर नगर येथील शाखेत संपर्क करू शकता किंवा शाळेच्या 8318 82 16 81 किंवा 86 00 15 69 66 किंवा 79 77 55 25 48 अथवा 88 28 72 38 60 या नंबरवर संपर्क साधावा. दिनांक 7 मार्च 2024 रोजी रात्री 4:54 अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कौसा मुंब्रा येथे फायरिंग झाल्याचा बीट क्रमांक 03 यांना कॉल प्राप्त झाला असता सदर कॉलच्या अनुषंगाने तात्काळ 5 मिनिटात बीट मार्शल 03 हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पाहणी करून तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांना माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत व तपास पथक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे हे घटनास्थळी 5 ते 7 मिनिटात पोहोचले. सदरची घटना ही नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान, वर्ष 45, धंदा कन्स्ट्रक्शन व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, राठी रूम नंबर 01 व 02 तळमजला अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, अल्मास कॉलनी, कौसा मुंब्रा यांच्या घराबाहेर घडले असून त्यांच्या कार क्रमांक MH03 CN 5900 या वाहनावर 2 बुलेट तसेच हवेमध्ये 1 बुलेट फायरिंग झाली आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर बीट क्रमांक 3 व तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत आणि टीम तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवणे यांनी पुढील तपासाला सुरुवात केली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर फायरिंग करणारा आरोपी हा आचार गल्ली येथे असल्याची माहिती मिळतात सदर ठिकाणी पोहोचून पाहिले असता आरोपी एका भंगार गोडाऊनमध्ये उभा होता. तेव्हा त्यास बाहेर येण्यास आवाज दिला असता आरोपीत याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत व तपास पथकाच्या दिशेने दोन्ही हातात दोन्ही पिस्तल घेऊन फायरिंग सुरू केली. तेव्हा सर्वजण मागे आले असता आरोपीत हा फायरिंग करीत भंगार गोडाऊन मधून बाहेर येऊन पुढे समोरील एका गाळ्यामध्ये पळत गेला आणि तेथे उभा राहून पुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत व तपास पथक आणि जमा असलेल्या जमावाच्या दिशेने फायरिंग करू लागला. तेव्हा त्याच्या दिशेने सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत यांनी त्यांची कडील पिस्टल रोखून त्यास फायरिंग करण्यास विरोध केला, परंतु नागरिकांच्या जीवितास नुकसान पोहोचू नये म्हणून फायरिंग केली नाही. तेव्हा तो पुन्हा तेथून बाहेर येऊन फायरिंग करीत पळू लागला. तेव्हा त्याच्या पूर्ण तपास पथकाने पळत पाठलाग केला असता त्याने मागे वळून सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत यांच्या दिशेने फायरिंग केली असता आरोपी याने मारलेली गोळी जमावातील एका व्यक्तीस पोटात लागली आहे तसेच एकाचे हातास लागली आहे. तेव्हा पुन्हा पूर्ण तपास पथक त्याच्या मागे धावत गेले व त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, अजित तडवी व अजिंक्य महाडिक यांनी ढकलून खाली पाडले असता त्याने त्याच्या हातातील एक पिस्तल खाली टाकली व दुसरी पिस्तलचा 3 जिवंत काडतुसे होती ती त्याच्या हातातून घट्ट पकडून फायरिंग करण्याच्या तयारीत ठेवली होती. तेव्हा सदरीलचे पिस्तल सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, अजित तडवी व अजिंक्य महाडिक यांनी खेचून काढून घेतली. तेव्हा त्यास जमलेला जमाव हा लाकडी, बांबू व लोखंडी रॉडने मारहाण करीत होता. तेव्हा त्यास त्याच्या तावडीतून पूर्ण तपास पथकाने सोडविले. तेव्हा त्याच्या ताब्यातून 2 पिस्तल, 4 जिवंत काडतुसे व 4 मॅगझिन असे मिळून आले. सदर आरोपीची माहिती घेतली असता त्याचं नाव शहाबाद उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी, वर्ष 28, राहणार अमीन पॅलेस बी विंग, रूम नंबर 108, केला कंपाऊंड, महापे रोड, मुंब्रा असे असून व तो तिहाड जेल येथे 8 वर्ष होता. तसेच त्याच्यावर दिल्ली जाफराबाद येथे 4 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीत यास ताब्यात घेतलं असता त्याने 10 ते 12 बुलेट त्याने फायरिंग केलेले आहे. त्यात तेथे हजर असलेले 2 इसम जखमी झाले असून त्यांना काळसेकर हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले. तसेच त्याच्या अन्य व एक साथीदार याचा शोध सुरू आहे. नदीम खान याच्या घरी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला असून परिस्थिती शांत आहे. सदर कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे, पोलीस हवालदार तडवी, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई पाटोळे, पोलीस शिपाई आव्हाड, पोलीस शिपाई महाडिक, पोलीस शिपाई काकड, पोलीस शिपाई घुले, पोलीस शिपाई जाधव यांचा सहभाग होता.
ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज मुंब्रा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.